नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. रस्ता बदलतो, दृश्य बदलतात, पण आपली स्वप्न कधीच बदलू नयेत म्हणून प्रत्येक क्षण हा मनापासून जगायला हवा. समोर आहे एक लांब रस्ता, पण मंजिल सुंदर असेल तर अंतर कधीच मोठं वाटत नाही. आजचं वातावरण तर एकदम मस्त झालंय. थंडगार वारा, ढगांनी भरलेलं आकाश आणि समोर लांबच लांब रस्ता. अशा हवेत प्रवास करण्याची मजाच काही वेगळी असते. मन अगदी प्रसन्न होतं. चला या सुंदर वातावरणाचा आणि प्रवासाचा मनमुराद आनंद घेऊया. आज कुठे चाललोय हे शेवटपर्यंत बघितलं तरच कळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कधी कधी नवीन ठिकाणी गेल्यावर मनालाही नवीन ऊर्जा मिळते. आज आपण अशाच एका पवित्र मंदिरात आलो आहोत. चला हा अनुभव एकत्र घेऊया. देव वेगळा असो किंवा मंदिर, पण श्रद्धा मात्र एकच असते. काही ठिकाणी गेल्यावर शब्द कमी पडतात, कारण तिथे बोलतं ते फक्त श्रद्धेचे सामर्थ्य. आज आपण आलो आहोत कोल्हापूरमधील पवित्र देवस्थान चिखली गावचे श्री दत्त मंदिर देवस्थान. चला या दिव्य वातावरणाचा अनुभव घेऊया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं एकरूप मानलं जातं. दत्तगुरूंची भक्ती म्हणजे ज्ञान, संयम आणि सदाचाराचा संदेश देते. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते आणि भक्ताला आत्मिक समाधान मिळतं. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. या पवित्र मंदिराच्या शेजारी वाहणारी पंचगंगा नदी या ठिकाणच्या शांततेत आणखी भर घालते. तसेच मंदिरातील भक्तिमय वातावरण, नदीचा संत प्रवाह आणि निसर्गाचे सौंदर्य यामुळेच इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. काही क्षण इथं बसल्यावर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. तसेच आजूबाजूला हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि समोरच श्री दत्तगुरूंचं पवित्र देवस्थान. या वातावरणात मन आपोआपच शांत होतं. इथं येणारा प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटतो. आजचा प्रवास हा घाईचा नाही तर निवांत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, थंडगार वारा आणि मनाला आनंद देणारा निसर्ग. गेल्या काही दिवसात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे आणि नदीचे पाणी वेगाने वाढत आहे. शांत दिसणारी ही नदी आज रौद्र रूप धारण करताना काही दृश्य शब्दात सांगता येत नाहीत, तर ती फक्त अनुभवावी लागतात. समोर वाहणारी ही नदी आज शांत नाही तर आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहे. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास घाईचा नाही तर निवांत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, थंडगार वारा आणि मनाला आनंद देणारा निसर्ग. अशा वातावरणातून आज आपण प्रवास करणार आहोत. कधी कधी मंजिलपेक्षा प्रवास जास्त सुंदर असतो. हा हिरवागार निसर्ग आणि मनात देवाचं नाव यापेक्षा सुंदर प्रवास आणखी काय असू शकतो. आजच्या व्लॉगची अजून एक खास गोष्ट म्हणजे ती मी आज हेल्मेटमध्ये कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट हे नेहमीच महत्त्वाचं असतं. मी आज डोक्याला हेल्मेट घातलंय, पण प्रवासाची आवड तीच आहे. तर चला मग सुरक्षितपणे नवीन आठवणी तयार करूयात. आज माझ्या डोक्याला जे हेल्मेट आहे ते अनेकांना फक्त ॲक्सेसरी वाटते, पण माझ्यासाठी ते जीवनाचं एक संरक्षण करणारा साथीदार आहे. प्रवास कितीही छोटा असू दे किंवा मोठा, हेल्मेट नेहमी डोक्यावर असायला हवं. सुरक्षित प्रवास हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. आणि मग मी तसाच पुढे आलो जरा, तर तिथं अजून एक नदी लागते. त्या नदीचं नाव आहे राजाराम बंधारा. मग त्या राजाराम बंधाऱ्यावर पोहोचताच मला एक तिथे आजोबा मासे पकडताना दिसले. मी लगेचच त्यांच्याजवळ गेलो आणि ते मासे पकडत होते. तेव्हा मी त्यांना विचारले की मामा, काय गावले का नाही मासे? तर ते मला बोलले. मी त्यांना म्हणालो, मला तरी काय नको हे, कारण मी 2 वर्षे झाली तरी मांसाहार केलेला नाही आणि घरातही आमच्या कोण खात नाहीत.